ಎಂಬುದಾಗಿ ತಿಳುಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಅವನ ದಾರಿ ಹುಡುಕಿದಾನಂತೆ. येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करत होता. हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया. ಯೇಸು ಹೆಂಗೆ ಇರ್ತಾರೋ, येशू कसा असणार? ಇವನು ಒಂದು ಪಾಪಿ, तो एक पापी माणूस ಅನ್ಯಾಯವಾಗಿ ಸಂಪಾದನೆ आणि ಮಾಡಿದವನು. अन्याय ठिकाणी वेतन करणारा माणूस. ಇವನು ಮಾಡಿದ ಜೀವನವೆಲ್ಲ ಎರಿಹೋ ಕ್ರಿಯೆಗಳೇ ಇರುತ್ತದೆ. तो जे जे काय केले ना ते येरिहो शहरात काय काय आहे तेच त्यांच्याकडे आहे. ಆದರೂ तरी सुद्धा ಸುತ್ತಿ ಇರುವಂತ ಎಲ್ಲ ಜನರುಗಳು ते आजूबाजू असलेल्या सर्व लोक ಈ ಯೇಸು ಎಂಬುದರ ವ್ಯಕ್ತಿಯ ಬಗ್ಗೆ ಪದೇ ಪದೇ ಹೇಳ್ತಾರೆ. ಯೇಸು ಒಳ್ಳೆಯವನು, ಯೇಸು ಒಳ್ಳೆಯವನು, ಯೇಸು ಒಳ್ಳೆಯವನು, ಯೇಸು ಒಳ್ಳೆಯವನು ಎಂಬುದಾಗಿಯೇ ಹಾಡಿಕೊಂಡು ಹಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. पण आता तिथे एक आवाज ऐकू आले या येरिहो शहरात, येशू चांगला आहे, येशू उत्तम आहे, येशू उत्तम आहे असं त्यांच्या कानावर ऐकू आले. ಯೇಸು ಸಮಾಧಾನ ಪ್ರಭು, येशू समाधानचा प्रभू आहे, ಯೇಸು ಪರಿಶುದ್ಧನು. येशू पवित्र आहे. ಇವನು ತಲೆ ಕೆಟ್ಟು ಹೋಗಿತ್ತು. त्यांच्या डोके फिरले. ಇಂಥ ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು ನಾವು ಹುಡುಕ್ಲೇಬೇಕು. अरे बाबा असं कोण माणूस आहे त्यांना पाहायला पाहिजे. ಇಂಥ ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿ ನಮ್ಮ ಪಟ್ಟಣಕ್ಕೆ ಬರ್ತಾರಲ್ಲ, असं ठिकाणी असलेला चांगला माणूस आपल्या शहरामध्ये यायला लागलं. ಅಂತ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು ಹುಡುಕಿ ನಾವು ನೋಡಲೇಬೇಕು ಎಂಬುದಾಗಿ ನೋಡುತ್ತಾರೆ. ते कोण आहे बाबा त्यांना भेटायला पाहिजे, त्यांना पाहायला पाहिजे ನೋಡುವಾಗ असं त्यांनी बघितलं. ಏನಾಯ್ತು? काय झालं? ಅವನು ಹೆಂಗಿದ್ದಾನೆ? त्यांनी कसं होतं? ಕುಳ್ಳಕ್ಕಾದಾನೆ. त्यांनी टोंगण होतं. ಬೈಬಲ್ಗೆ ಎದ್ದು ನೋಡಕ್ಕೆ ಆಗುದಿಲ್ಲ. त्यांनी टोंगण होतं, त्यांना उठून पाहायला सुद्धा त्यांनी लांबी नाही. ಯೇಸುವ ಹುಡುಕಿ ಹೋಗಬೇಕಂತ ಅವನಿಗೆ ಆಸೆ ಇರುತ್ತದೆ. येशूला शोध करून पुढे चालायला त्यांना आशा आहे. हालेलुया हालेलुया. ಯೇಸು ನೋಡಬೇಕಂತ ಹುಡುಕಿದ್ದಾರೆ, ಆಸೆ ಇರುತ್ತದೆ. येशूला पाहण्यासाठी त्यांच्यामध्ये ताण आहे, त्यांना शोध करत आहे. ಬಟ್ ಅವನಿಗೆ ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಆಗುದಿಲ್ಲ. पण त्यांच्या सर्व पाहण्यासारखं त्यांच्यामुळे शक्य ಅವನ आहे. ಪರಿಸ್ಥಿತಿ त्यांच्या परिस्थिती ಕುಳ್ಳಕ್ಕೆ ಜೀವನವಾಗಿರ್ತಾರೆ. त्यांनी टोंग आहे. ठेंगणं. हा? टिंग- ठेंगणं ठेंगणं टेंगणं. हा, टेंगणं. हा, टेंगणं. ತೆಂಗಿನ ಭಯ ಭಯಕ್ಕೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಗಿಡ್ಡವ ಗಿಡ ಗಿಡ ಕುಳ್ಳಕ್ಕಾಗಿದ್ದಾನೆ. ते गिड्ड होता. हालेलुया हालेलुया. हालेलुया. ಇವನಿಗೆ ಯೇಸು ಎದುರು ನೋಡಕ್ಕೆ ಆಗಿಲ್ಲ. आता त्यांना येशूला पाहायला त्यांच्याकडे उंच नाही. ಹಂಗಂದ್ರೆ म्हणजे ಪರಿಶುದ್ಧದನ್ನ ನೋಡಕ್ಕೆ ಇವನ ಜೀವನದಲ್ಲಿ ದಾರಿ ಇಲ್ಲ. पवित्रता पाहण्यासाठी त्यांच्याकडे वाट नव्हतं. ಇವನ ಜೀವನ ಎಲ್ಲ त्यांचं जीवन ಈ ಭೂಮಿಯ ಕೆಳಗಡೆ ಹಾಗೆ ಕೊಳ್ಳಕ್ಕಾಗವೇ ಇತ್ತು. त्या पृथ्वीसारखा तो गिड्डू होता. ಹಿಂಗೇ ನೋಡಿ 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 असं पाहून 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 ಹಣ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಗ, ಹಣ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಗ, ಹಣ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಗ, ಹಣ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಬೇಕು ಮಾಡ್ಬೇಕು ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಭೂಮಿಯ ನೋಡಿ 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 ಕುಳಕ್ ಹಾಕ್ಬಿಟ್ಟ. पगार ते पैसे कमवायला पाहिजे म्हणून या पृथ्वी बघत 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 तो गिड्ड झाला. ಪವಿತ್ರನ ನಾವು ನೋಡುವುದಕ್ಕಷ್ಟು ಆ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಅಲ್ಲ. ते पवित्र असलेल्या एकटाला पाहण्यासाठी त्यांच्याकडे सामर्थ्य नव्हतं. ಬಟ್ पण ಅವನು ಹಂಗೆ ಬಿಡಲ್ಲ. पण त्यांनी माझ्याकडे शक्य नाही म्हणून सोडले नाही. ಹಂಗೆ ಬಿಡಲಿಲ್ಲ. त्यांनी सोडले नाही. ಯೇಸು ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗಿಲ್ಲ. ते येशूला पाहायला त्यांच्याकडे नव्हतं ಯೇಸು सामर्थ्य. ಸುತ್ತಿ ಗುಂಪು ಜನ ಇರ್ತವೆ. कारण येशूच्या आजूबाजूला भरपूर लोक होतं. ಇಲ್ಲ ಅಲ್ಲ ನನಗೆ ಇವರು ನನ್ನ ಎಲ್ಲಿಗೆ ನೋಡ್ಬೇಕಂತ ಪ್ಲಾನ್ ಮಾಡ್ದ. पण त्यांच्या मनामध्ये नाही किती लोक असो पण येशूला मी भेटायला पाहिजे आज. ವಾಟ್ ಇಸ್ ದ ಪ್ಲಾನ್? प्लॅन कोणत्या पण 4ನೇ ವಚನ ನೋಡಿ. 14 वचन पहा. ಅವನು ಹೋಗುವಂತ ಯೇಸು ಹೋಗುವಂತ ದಾರಿಗೆ ಮುಂದೆ ಬೇಗ ಓಡಿ. तेव्हा तो येशू कुठल्या मार्गाने चालला त्या मार्गाने त्यांच्या पुढे धावत जाऊन ಮುಂದಕ್ಕೆ ಓಡಿ ते पुढे धावत ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತು येशू ख्रिस्त ಅಲ್ಲಿ ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. शहरामध्ये चालत आहे. ಜನ ಸುತ್ತಿ ಇರುತ್ತದೆ. ते लोक पण भरपूर आहे. ಪ್ಲಾನ್ ಮಾಡ್ತಾನೆ. आता तो प्लॅन केला. ಇಂಥ ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು ನೋಡ್ಬೇಕಂದ್ರೆ अरे बाबा येशूला पाहायला पाहिजे तर ಯೇಸುకు ಮುಂದೆ ಹೋಗಿ ನಿಂತುಕೊಳ್ಳಬೇಕು. येशू येण्याच्या आधी त्यांच्या पुढे जाऊन मी थांबायला पाहिजे. ಯೇಸುಗೆ ಹಿಂದೆ ಹೋಗಿ ನಿಂತುಕೊಂಡ್ರೆ ಯೇಸು ನೋಡಕ್ಕೆ ಆಗಿಲ್ಲ. येशूच्या मागे असेल तर त्यांचा तोंड मला दिसना. ಪ್ಲಾನಿಂಗ್, त्यांचा प्लॅन, ಗ್ರೇಟ್ ಪ್ಲಾನಿಂಗ್. त्यांचा मोठा प्लॅन. ಇಂಥ ಒಂದು ದೇವರನ್ನ हे असा असलेल्या एक माणसं देवाला ಮುಂದೆ ಹೋಗಿ ನಿಂತುಕೊಳ್ಳಬೇಕು. मी पुढे जाऊन थांबायला पाहिजे. हालेलुया हालेलुया. 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 ಯೇಸುకు ಮುಂದೆ
ಮುಂದೆ ಓಡಿ ಬಂದಿದ್ದರೆ ಮಾತ್ರನೇ येशूच्या पुढे धावत आले नंतर ಅಮ್ಮ ತಾಯಿ ಯೇಸು ನೋಡಕ್ಕಾಗತ್ತೆ. बाबा तुम्ही तेव्हा येशूला पाहू शकता. ನೀವು ಗುಂಪಿಗೆ ಹಿಂದೆ, तुम्ही एक लोकांच्या मागे ವಿಶ್ವಾಸಿಗಳಿಗೆ ಹಿಂದೆ, आणि विश्वासी लोकांच्या मागे ನಿನ್ನ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಹಿಂದೆ, आणि तुमच्या कुटुंबाच्या मागे ನಿನ್ನ ಪಟ್ಟಣಕ್ಕೆ ಹಿಂದೆ, आणि तुमच्या शहराच्या मागे ನಿನ್ನ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಹಿಂದೆ आणि तुमच्या परिस्थिती काय आहे त्याच मागे ಹಿಂಗೆ ನಿಂತುಕೊಂಡಿದ್ದೇವೆ ಅನ್ಕೊಳ್ಳಿ. तुम्ही तसंच असलं तर ಅಂದ ಉನ್ನತ ಯೇಸುವನ್ನ ನೋಡಲಿಕ್ಕೆ त्या महाल असलेल्या येशूला पाहू शकत नाही. ಏನ್ ಮಾಡಬೇಕು? आता काय करायला पाहिजे? ನಮ್ಮ ಲೈಫ್ಗೆ ನಾವು ಏನೋ ಒಂದು ಮಾಡಬೇಕು. आपल्या जीवितामध्ये आम्ही काय पण करायला पाहिजे? ಅದು ಎಲ್ಲಿಂದ ಬಂತು? अरे आता कुठून आले? ದೇವರ ನೋಡಬೇಕಂತ ಒಂದು ತಬಕ್ಕ, देवाला पाहण्यासाठी एक ताण, ಯೇಸುವ ನೋಡಬೇಕೆಂಬುದಾಗಿ ಒಂದು ಆಸಕ್ತಿ, येशूला कसं नाही आम्ही पाहायला पाहिजे म्हणून एक आवड ಅವನು ಪ್ಲಾನ್ ಮಾಡ್ತಾರೆ. त्यांनी प्लॅन केला. ಮುಂದೆ ಹೋಗಬೇಕು. पुढे जाऊन ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, हालेलुया ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया ಇಲ್ಲಿ ಇರುವವರ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ಹೇಳ್ತೇನೆ, ते असलेल्या प्रत्येक जणासाठी मी सांगतो, want to Jesus, if you want to see the Jesus, तुम्ही येशूला पाहायचे हवी तर ನೀವು तुम्ही ಆತನಿಗೆ ಮುಂದೆ ಬಂದು ನಿಂತುಕೊಳ್ಳಿ. त्यांच्या येण्याच्या पुढे तुम्ही येऊन थांबायला पाहिजे. ಹಿಂದೆ ಹೋಗಿ ನಿಂತ್ಕೊಳ್ಳಬಾರದು. मागे जाऊन थांबू नका. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया ಆತನಿಗೆ ಮುಂದೆ ಬಂದಿರೋದನ್ನೇ ಆತನ ಮುಖ ಕಾಣಿಸುತ್ತೆ. त्यांच्या पुढे आले ना तेव्हा त्यांच्या तोंड दिसते. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಆದರೂ ಕೂಡ तरी सुद्धा ಅವನು ಕುಳ್ಳನು, तो गिड्ड आहे. ಅವನು ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ? पाहायला पाहिजे असं ಕಾಕತಿ नाही. ಮರ ಅಂತ ಇರುತ್ತೆ, ಅಲ್ಲಿ ಏನ್ ಬರುತ್ತೆ? ಆಲದ ಮರ. ಆಲದ ಮರ, ಒಂದು ದೊಡ್ಡ ಮರ, उंबराच्या झाडावर, ಉದ್ದವಾಗಿರುವಂತ ಮರ. ते उंबराच्या म्हणजे लई लांब असलेल्या झाडावर ನಾನು ಅನ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ, मी विचार करतो ಯೇಸು ನೋಡಬೇಕನ್ನೋ ಒಂದು ಕೃಪೆಯ ಮರವಾಗಿ ಇರಬಹುದಾಯ್ತು. येशूला पाहण्यासाठी त्या झाड तिथे एक कृपाप्रमाणे तिथे ठेवलेले आहे. ಯೇಸು ನೋಡ್ಬೇಕನ್ನೋ ಒಂದು ಕೃಪೆ ಬೇಕಲ್ಲ, येशूला पाहण्यासाठी एक कृपा पाहिजे. ದೇವರ ನೆರಳು ಬೇಕಲ್ಲ, देवाची एक सवळी पाहिजे. ಅವನಿಗೆ त्यांना ಅವನ ದೊಡ್ಡ ಆಯುಧವು त्यांचा एक मोठा आयुध ಮರದ ಮೇಲೆ त्या झाडावर चढला. ನಾನು ಅದನ್ನ ಸರ್ಚ್ ಮಾಡಿದೆ. सेवक लोक ते सर्च केला. ವಚನನ என்ன சொல்லுவாங்க தமிழ்ல, ஆராய்ந்து தெரிந்து பாரு அப்படி. ते वचनाला तुम्ही शोध करून तुम्ही पाहायला पाहिजे. ವಚನ ತಂಗೆ ಮೇಲೋಡನ ನೋಡಬಾರ. तसंच वचन वर असं सांगितलं तुम्ही இந்த வசனத்துக்குள்ள அர்த்தத்தை ஆராய்ந்து தெரிஞ்சு பாருங்க. त्या वचनामध्ये असलेल्या एक अर्थ आणि रस काय आहे ते शोधून पाहायला पाहिजे. ஒரு மரத்தின் மேல ஏறிட்டான். ऐका, तो उंबराच्या झाडावर चढगडगड चढला. ಅವನ ಥಾಟ್ ನೋಡಿ, त्यांचा विचार पहा. ಯಾರು ಮುಂದೆ ಅವನು ಕುಳ್ಳಕ್ಕಾಯ್ತಾನೋ ಅವ್ರಿಗೂ ಎಲ್ಲಾರ್க்கும் ಮೇಲೆ ನಾನು ಎತ್ತಿ ನಿಂತುಕೊಂಡದ್ದು ಮಾತ್ರನೇ ಈ ಉನ್ನತ ದೇವರನ್ನ ನೋಡಕ್ಕಾಗುತ್ತದೆ ಎಂಬುದಾಗಿ ಅವನು ತಿಳಿದುಕೊಂಡ. माझ्या पुढे कोण उंची आहे त्यांच्यापेक्षा मी येशूला पाहायला हवी तर मी त्यांच्यापेक्षा काहीतरी मी प्रयास करून चढून त्यानंतर मी परमेश्वराला पाहू शकते, नाही तर नाही. ಇಟ್ ಇಸ್ ನಾಟ್ ಈಸಿ. ते सोपं नाही. ಮರದ ಮೇಲೆ ಏರೋದು ಈಸಿನಾ? झाडावर चढणे काय सोपं आहे का? ಉದ್ದಕ್ಕ ಏರುವರು ಈಸಿ ಏರ್ಬಿಡ್ತಾರೆ. ते म्हणजे अभ्यास असलेले लोक चढतात. ಹೈಟ್ ಆದ್ರೆ ಕೂಡ ಒಬ್ಬ ತಪ್ಪಿಕೊಂಡು ಏರ್ಬಿಡ್ತಾರೆ. एक माणूस लांबी होताना त्यांनी लवकर चढतात. ಪಾಪ ಇವ್ರು ಕುಳ್ಳಕ, तो गिड्ड आहे. ಕೈ ಮುಟ್ಟುವುದಿಲ್ಲ, ಕಾಲು ಮುಟ್ಟುವುದಿಲ್ಲ. त्यांच्या हात पण गिड्ड आणि पाय पण गिड्ड. ಆದರೂ ಕೂಡ तरी सुद्धा ಪರಿಸ್ಥಿತಿ ಅವನಿಗೆ ವಿರೋಧವಾಗಿ ಇದ್ದದ್ದು ಕೂಡ त्यांच्या विरोधप्रमाणे होतं. ಅವನಿಗೆ ಸಾಮರ್ಥ್ಯವಾಗಿ, ಅವನಿಗೆ ಏತುದಾಗಿ ಅವನು ಸುಟ್ಟವನಾಗಿ ಹಾಕೊಂಡಿದ್ದ. पण त्या परिस्थितीला त्यांच्या सोया रीतीने त्यांनी केला. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, हालेलुया. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, हालेलुया. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಆ ಮರದು ಹೆಂಗಿತ್ತು ಗೊತ್ತಾ? त्या झाड कसं होतं? ಸಾಫ್ಟ್ನೆಸ್ ಮರ ಇಲ್ಲ, ते सॉफ्ट असलेले झाड नाही. ಎಲ್ಲ ಕರಡು ಮುರಡಕ್ಕೆ சொல்லுவாங்க. சரி, நீ எப்படி டிரான்ஸ்லேட் பண்ணுங்க? கரடு முரடாதான் the mara is not, the tree is not soft. ते झाड पॉलिश मारण्यासारखं नव्हतं. ಅದು rough and tough आहे. ते रफन टफ म्हणजे काठी, ते त्या रफन टफ सारखं होतं. ಏನಾಗಿತ್ತು? काय झालं?
ಆ ರಫ್ ಅಂಡ್ ಟಫ್ ಏನು ಈಸಿ ಇರ್ತದ ते झाडाला चढताना आम्हाला काय एक फूल मध्ये पाऊल ठेवल्यासारखं असते काय ಕೈಯಲ್ಲಿ ಗಾಯ ಆಗುತ್ತದೆ, ते हातला जखमे होते ಕಾಲಲ್ಲಿ ಗಾಯ ಆಗುತ್ತದೆ. आणि पायावर जखमा येते. ಅವನು ಕೋತಿನ ಅವನು ಮರ ಏರಿದ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಅವನಿಗೆ ಇಲ್ಲ. त्यांचं काम काय ते मर चढून ते नारळ फोडण्याचं काम काय त्यांचं ಎಷ್ಟು सवय म्हणून करायला. ಪರವಾಗಿಲ್ಲ, ते किती ते खराब असू दे ಅವನಿಗೆ ಒಂದೇ ಒಂದು त्यांना एकच ಯೇಸು ನೋಡ್ಬೇಕು, येशूला भेटायला पाहिजे. ಪರಿಶುದ್ಧನ ನೋಡ್ಬೇಕು, या पवित्र माणसाला पाहायला पाहिजे. ಈ ಪವಿತ್ರನ ನಾನು ನೋಡ್ಲೇಬೇಕು. या पवित्र माणसाला मी पाहायला पाहिजे. ಯಾರಿಗೆ? कोणाला? ಅನ್ಯಾಯವಾಗಿ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿದ ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿ. ज्या माणूस अन्याय रीतीने वेदन केलेल्या माणसाला ನಾನು ಸಾಯುವ ಒಳಗಡೆ ಒಂದು ಪರಿಶುದ್ಧನ ನಾನು ಪವಿತ್ರನ ನಾನು ನೋಡ್ಲೇಬೇಕು. अरे बाबा मी मरण्याच्या आधी एक पवित्र माणसाला मी पाहायला पाहिजे म्हणून तो चढला. Hallelujah. 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 ನೋಡು, ನನಗೆ ಒಂದು ಹೇಳಲ್ಲ, मी एक सांगू ಸಮಟೈಮ್ಸ್ काही वेळ ನಮ್ಮ ವೇ ಒಂದು आपल्या वाट ಸಾಫ್ಟ್ ಇದ್ರೆ ಅನ್ಕೊಳ್ಳಿ, सॉफ्ट सारखा असले तर ಯೇಸು ಸ್ವಾಮಿನ ನೋಡಕ್ಕೆ ಆಗುದಿಲ್ಲ. येशू स्वामीला तुम्ही पाहू शकत नाही. ಸ್ವಲ್ಪ ರಫ್ ಟಫ್ ಇರ್ಬೇಕು. जरा रफन टफ असायला पाहिजे. ಕೈ ಕಾಲದ ಎದ್ದು ಬಿದ್ದಿದ್ರೆ ಮಾತನಾಡಿ ಒಂದು ಮರದ ಮೇಲೆ ते ಏರಕ್ಕಾಗದೆ. जिथे तिथे चालत चालताना आम्हाला पाय आणि हाताला जरा जखमा झाले ना, होय ಒಂದು ಸಾಫ್ಟ್ ಆದ್ರೆ ಕೆಳಗಡೆ ಬಿಡ್ಬಿಡ್ತಾರೆ. तुम्ही सॉफ्ट असले ना सरसर सरसर परत खाली. Not comfort zone. तुम्ही कम्फर्ट झोन सोयीरीती विचार करू नका. Comfort zone life is very, very, very danger in our spiritual life. तुमच्या जीवितामध्ये मला सोयी रीतीने पाहिजे असं शोध केले ना, ते आपल्या जीवितामध्ये अपघात आणून देते. ನನ್ನ ದಾರಿ ನನ್ನ ಜೀವನ ವೆರಿ ಸಾಫ್ಟ್ನೆಸ್ ಇರಬೇಕು. ते आपल्या जीवित आपल्या मार्ग असं मौलसारखं असायला पाहिजे. ನೋ ಕಣ್ಣೀರ್, तिथे अश्रू नको, ನೋ ಕಷ್ಟವು, तिथे काही चिंता नको. ಎಲ್ಲ ಫ್ರೀ ಲಘುವ ಮಗುತರನೇ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ तिथे एक मूळ बाग सारखा मऊ सारखा असं सरळ झाला पाहिजे. ಹಿಂಗಿದ್ರೆ असं होतं. ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ನರಳ ನೋಡಕ येशू ख्रिस्ताला सवळी सुद्धा तुम्ही पाहू शकत नाही. आमेन. ದೇವರು ನೋಡ್ಬೇಕಂದ್ರೆ देवाला तुम्ही पाहायचे हवी तर if you take some challenge in your life, तुम्ही तुमच्या जीवितामध्ये चॅलेंज घ्यायला पाहिजे. challenge ತಗೋಬೇಕು. तुम्ही चॅलेंज सवाल घ्यायला पाहिजे. ನಿನ್ನ ಲೈಫ್ ಕುಳ್ಳಕ್ಕಾದೆಯಾ? तुमच्या जीवित गिड्ड आहे का? ಏಳು ಯಾವುದೋ ಒಂದು ಮರದ ಮೇಲೆ तुम्ही कोणत्या झाडावर तुम्ही चढा. Hallelujah. Hallelujah. ಯೇಸು ನೋಡಬೇಕು. येशूला पाहायला पाहिजे. ಈ ದೇವರ ಕೃಪೆ, ಈ ದೇವರ ಸತ್ಯ ಎಂಬುದನ್ನ ಒಂದು ನಿನಗೆ ಸಂಬಂಧವಿಲ್ಲದ ಒಂದು ವ್ಯತ್ಯಾಸವನ್ನ ಒಂದು ದಾರಿಯವನ್ನ ಹುಡುಕಿದ ಮಾತ್ರನೇ ನಾವು ಯೇಸು ನೋಡಕ್ಕಾಗುತ್ತೆ. तुम्हाला ना माहिती असलेल्या एक वाटाकडे जाऊन ना चढायला सुद्धा माहिती असलेल्या एक झाडावरून असलेल्या मार्गाकडे तुम्ही चढायला पाहिजे. ನಾವು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿಕೊಂಡ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಯೇಸುವನ್ನು ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಆಗುವುದಿಲ್ಲ. आम्ही दररोज कुठल्या मार्गाने चालत येतो, या मार्गामध्ये गेलो ना येशूला पाहू शकत नाही. ಯೇಸು ನೋಡಬೇಕಾದ ದಾರಿ येशूला पाहण्यासाठी एक वाट ರಫ್ ಅಂಡ್ ಟಫ್. एक रफन टफ आहे. Hallelujah. ರಫ್ ಅಂಡ್ ಟಫ್ एक रफन टफ सारखं असते. तेव्हा ಯೇಸು ನೋಡಕ್ಕೆ ಆಗುತ್ತೆ. त्या येशूला तुम्ही पाहू शकते. ರಫ್ ಅಂಡ್ ಟಫ್ ಆಗಿರುವಾಗ ದಾರಿಯಲ್ಲಿ ತಾಳ್ಮೆ ಬರುತ್ತದೆ. ते रफन टफ असलेल्या मार्गामध्ये एक नम्रता येते ತಗ್ಗಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತಾನೆ आणि त्यांनी त्यांच्या काली त्यांचं मन काली ठेवतात. ಶಾಂತ ಗುಣ ಬರುತ್ತದೆ आणि त्यांचा शांत स्वभाव येते. ಹೊಟ್ಟೆಗೆ ಹೆಮ್ಮೆ ಹೋಗ್ಬಿಡುತ್ತದೆ. शेवटला त्यांचा गर्व निघून जाते. ಗರ್ವ ಹೋಗ್ಬಿಡುತ್ತದೆ. ते गर्व त्यांना निघून जाते. ಗರ್ವ ಎಂಬುದು ವ್ಯಕ್ತಿ ಒಂದು ಕ್ಯಾರೆಕ್ಟಿಸಮ್ ಹೋಗ್ಬಿಡುತ್ತಿದ್ರೆ एक गर्व एक माणसाला सोडून बाहेर गेले ना, ಯೇಸು ಸ್ವಾಮಿನ ಯಾರು ಬೇಕಾದ್ರೂ ನೋಡೋಣ. येशू ख्रिस्ताला कोणी असो तो पाहू शकते. Hallelujah. Hallelujah. ಮೇಲೆ ಏರಿ तो वर चढून ಮೇಲೆ ಏರಿ ನಿಂತುಕೊಳ್ಳುತ್ತಾನೆ ಅಷ್ಟೇ. ते वर चढून थांबला तेवढंच. Hallelujah. ಅಲ್ಲಿ ಮೇಲೆ ಏರಿ ಇದ್ದಿದ್ದಾನೆ. फक्त त्यावर चढून थांबला तेवढंच. ಅಲ್ಲಿಂದ ಒಂದು ಸ್ವರ ಬರುತ್ತೆ ನೋಡಿ. तिथून कालीतून एक शब्द आले, ಯೇಸು येशू. ಆ ಜಾಗಕ್ಕೆ ಬಂದು त्या ठिकाणी येताच ಇಲ್ಲಿ ಎತ್ತು ನೋಡಿ, दृष्टी वर करून, ಮೇಲೆ ಎತ್ತು ನೋಡಿ, ते दृष्टी वर करून ದೇವರು ನೋಡಿದ್ದಾನೆ. बघा येशू परमेश्वर पाहतात. ನಾವೆಲ್ಲ ಎಷ್ಟು ಸಲ ದೇವರು ನೋಡಕ್ ಹೋಗ್ತೀವಿ, ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಆಗಿಲ್ಲ. आम्ही किती वेळ येशू ख्रिस्ताला पाहण्यासाठी शोध करून जातो आणि सुद्धा
भेटायला वाट नाही ಆದರೂ तरी पण ಈ ಮಗನನ್ನ ಯೇಸುವೇ ನೋಡುತ್ತಾನೆ. या मुलगाला परमेश्वर पाहत आहे. ಯೇಸು ನೋಡುತ್ತಾನೆ. येशू त्यांना पाहत आहे. ಸುದ್ದಿ ಇರುವವರನ್ನು ನೋಡಿಲ್ಲ. ते आजूबाजू असलेल्या लोकांना येशू बघितलं नाही. ಯಾಕೆ ಯೇಸು ನೋಡಿದರು? का येशू त्यांना बघितलं? ಇವರಲ್ಲಿ ಕೆಳಗಡೆಯೇ ಸುತ್ತಾಡಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. हे सर्व लोक काली काली फिरत आहेत. 10 ಒಂದು 11 100 101 ಹಿಂಗೆ ಇರುತ್ತಾರೆ ಅವರು. मी 10 लोक आहेत ना, एकटे जाऊन मी पण 11, 100 मध्ये 101. ಅದಕ್ಕೆ ಗುಂಬಳ ಹೋಗಬಾರದು. म्हणून लोकांसोबत लोक तुम्ही जाऊ नका. ಯಾವತ್ತಿನಲ್ಲಿ ಗುಂಬ ಒಂದ ಹೇಳಿದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಹೆಸರು ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಅಲ್ಲ, ಅದು ಬೇರೆ ಹೆಸರು ಆಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ते तुम्ही सर्वजण एकत्रने चालले आहे, मी पण त्याच मार्गाने चालतो. ನೀನು ಯೇಸು ಹುಡುಕುವಂತ ಪ್ರಯತ್ನ ನಿನ್ನ ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ಬೆಳಗಿನ ಮೇಲೆ ಬರಬೇಕು. तुम्ही येशू ख्रिस्ताला शोध करण्याचा वेळ म्हणजे तुमच्या वैयक्तिकप्रमाणे तुम्ही प्रयास करायला पाहिजे. ಒಂದು ಮೇಲೆ ನಿಂತುಕೊಳ್ಳುವಾಗ तुम्ही ते वर चढून येत असताना ಯೇಸು ಸ್ವರ ಬರುತ್ತೆ. येशूचा आवाज तुमच्या कानावर येते. ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ ಮಾತು ಬರುತ್ತದೆ. येशूचा शब्द येते. ದೇವರು ಮಾತಾಡ್ತಾನೆ. ते तुझ्यावर बोलणार आहे. ದೇವರು ನೋಡಬೇಕಷ್ಟೇ. त्यांना पाहायला पाहिजे तेवढंच. ದೇವರು ಮಾತಾಡಬೇಕಂತ ಅನ್ಕೋತಾನೆ. त्यांच्या मनामध्ये मी येशू ख्रिस्ताला पाहायला पाहिजे तेवढंच होतं. येशू ख्रिस्तासोबत बोलायला असं त्यांच्या मनामध्ये नव्हतं. ಅಂತ ಒಂದು ಪರಿಶುದ್ಧನ ನೋಡಿದರೆ ಸಾಕು. हे बाबा, पवित्र येशूला एकदा भेटलं ना, बघितलं ना, बास मला. but पण Lord Jesus Christ पण येशू ख्रिस्त ಸಕೇಲೆ हे ಜಕಾಯ अरे बाबा, ಅವರಿಗೆ ಹೆಸರು ಹೆಂಗ್ ಗೊತ್ತಾಯ್ತು ಗೊತ್ತಿಲ್ಲ. त्यांना कसं माहित होतं त्यांचं नाव? ನೋಡಿ, ಅಷ್ಟು ಗುಂಪುಳ ಒಳಗಡೆ ಹೆಂಗ್ ವಿಚಾರಿಸ್ಕೊಳ್ಳೋದ್ರ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. किती हजारो लोक त्यांच्या आजूबाजूला आहेत. आणि तिथे चढलेल्या माणसाला हाक मारले जखाय. ಆದ್ರೂ ನೋಡಿ, ಸಮಟೈಮ್ಸ್ ನಮಗೆ ನಾವು ದೇವ್ರು ನಮ್ಮನ್ನ ನೋಡಲ್ಲ ಅಂತ ಅನ್ಕೊಂಡಿದೀವಿ. काही वेळामध्ये प्रभू का आम्हाला अजून पाहत नाही असं वाटतंय आम्हाला. ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾ, तुम्हाला माहित आहे, ನಾವು ಅವರು ಹುಡುಕುವಂತ ತವಕ ಮುಖಾಂತರವಾಗಿ, ಪ್ರಯತ್ನ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ನಮ್ಮನ್ನೇ ನೋಡಲೇ ನೋಡಲಿದೆ ಇಲ್ಲದ ನಮ್ಮನ್ನ ಯೇಸು ಹೆಸರಿಟ್ಟು ಕರೆಯುತ್ತಾನೆ. आम्ही त्यांना पाहण्यासाठी किती आवडाने आम्ही पुढे जातात ना, त्यामुळे प्रभूला पाहू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये पण येशू आम्हाला पाहणार आहे, आमचं नाव घेऊन हाक मारणार आहे. जखाया, ನೀ ಬೇಗ ಇಳಿದು ಬಾ. त्वराने खाली उतरून ये. ಹೆಂಗ್ ಬರುತ್ತೆ ಅಂತ ಬೇಗ ಬಾ. त्वर खाली उतरून ये. ಶೀಘ್ರವಾಗಿ ಇರಂಗಿ ಬಾ. अरे लवकर खाली ये. Hallelujah. ಶೀಘ್ರ ಬಾಬಾ. लवकर बा, या बाबा. तुम्ही विलंब करू नका. I want to come to with your house. कारण मी तुमच्या घरी येणार आहे. लवकर ये. ಇರಂಗಿ ಬಾ. तुम्ही उतरून ये. ನನ್ನ ಹತ್ರ ಬಾ. माझ्या जवळ ये. ನನ್ನ ಹತ್ತಿರ ಬಂದು ನಿಂತ್ಕೋ. अरे तू काय लावला? तू माझ्या जवळ येऊन पहा मला. ನೀನ್ ಯಾಕೆ ಪಾಪಿ ಅಂತ ಮೇಲೆ ನಿಂತ್ಕೊಂಡಿದ್ದೀಯ? तू कशाला रे? मी पापी आहे म्हणून तुम्ही वर चढून बसले. ನಿನ್ನನ್ನ ಹುಡುಕೊಳ್ಳೋಕೆ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೀನಿ. अरे, या शहरामध्ये मी आलेला आहे. Hallelujah. 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 ಇದು ಶಾಪ ತುಂಬಿದ ಎರಿಯೋಕ್ಕೂ ಒಳಗಡೆ ಎಂಟ್ರಿ ಆಗಿದ್ರೆ ನಿನ್ನನ್ನ ಹುಡುಕಿಗೆ ನಾನು ಬಂದಿದ್ದೇನೆ. अरे बाबा, या शाप बनलेल्या येरिहो का शहरात मी आलेल्या कशासाठी? तुम्हाला भेटण्यासाठी आलेले. Come down. तुम्ही उतरून या. Come down. तुम्ही उतरून या. Quickly. तुम्ही लवकर ये. ಅತಿ ಬೇಗ. तुम्ही लवकर ये. ಯೇಸು ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಹೇಳ್ತಾನೆ. येशू तुम्हाला सर्वांना सांगत आहे. Hallelujah. Hallelujah. This is for everyone. Prophetical words for with you. हे सर्वांना परमेश्वर संदेश वचन मध्ये सांगत आहे. Come down. तुम्ही खाली उतरून ये. ಏನಿಲ್ಲ ಅಲ್ಲ, ಕೆಳಗಡೆ ಬಾ. तुम्ही वर चढला पण वर बसू नका, उतरून ये. ನಾನು ನಿಮ್ಮ ಮನೆಗೆ ಬರಬೇಕು. कारण मी तुमच्या घरी येणार आहे. Hallelujah. 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 ಅಂದ್ರೆ ದೇಶ ಏನ್ ಹೇಳಿದ ಗೊತ್ತಾ? आणि येशू काय सांगितलं? இன்றைக்கு आज நான் मी உன் வீட்டிலே தங்க வேண்டும். तुझ्या घरी उतरण्याचे आहे. ಇವತ್ತು ನಾನು ನಿನ್ನ ಮನೆಯಲ್ಲಿ आज मी तुमच्या घरी ತಂಗಿ ಇರಬೇಕು, ಸ್ಟೇ ಮಾಡಬೇಕು. मी बसती मुक्काम करणार आहे. ಬಂದು ನೋಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಕ್ಕೆ ದೇವರು ಹೇಳಿಲ್ಲ. मी फक्त येऊन भेटून हाय बाय करून जाणार असं नाही. ಎಂತ ಒಂದು ಯೇಸು ನೋಡಿ. किती चांगला येशू पहा. ಯೇಸು ಎಷ್ಟು ಒಳ್ಳೆಯವನು ನೋಡಿ. किती चांगला. ರಾತ್ರಿ ಆಗಲು ನಿಂತುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ.
ಗುಂಪನ್ನು ಗುಂಪ ಹೋಗ್ತಾರೆ. आजूबाजूला रात्रंदिवस थांबत आहे येशू प्रभू म्हणून. ಯೇಸು ಹಿಂದೆ ಒಂದು ಗುಂಪು, ಯೇಸು ಮುಂದೆ ಒಂದು ಗುಂಪು. येशू पुढे एक समुदाय लोक, मागे एक समुदाय लोक. ಯೇಸು ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾನೆ. येशू आता मध्ये चालत आहे. ಮುಂದೆ ಒಂದು ಮನೆಗೆ ಹಿಂದೆ ವೇಟಿಂಗ್ ಲಿಸ್ಟ್ ಇರುತ್ತದೆ. ವೇಟಿಂಗ್ ಲಿಸ್ಟ್ आता पुढे भेटलेले लोक एक ठिकाणी आहे, आता मागे एक समाज लोक आहे, त्यांना अजून भेटलं नाही, वेटिंग लिस्ट मध्ये आहे. ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಹೋಗಲಿಲ್ಲ. पण त्यांच्या हे थांबत आहे, त्यांच्या घरी जातो असं नाही. ಯೇಸು गेले नाही. ಯಾಕೆ ಬರ್ತೀರಾ ನನಗೆ ಹಿಂದೆ? ಯೇಸು ಹಿಂಗ್ ನೋಡಿದಿರ್ಬೋದು, ನಾನು ಅನ್ಸಿದ್ದೀನಿ ಇವ್ರು ಯಾಕೆ ನನ್ಗೆ ಹಿಂದೆ ಬರ್ತಾರೆ. येशू असा त्यांच्या मागे तू कशाला माझ्या मागे आले. ಅವ್ರಿಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಬೇಕು, त्यांना फक्त आशीर्वाद पाहिजे. ಅವ್ನ ಸಾಲ ತೀರ್ಬೇಕು, त्यांच्या खरंच मोडाला पाहिजे, ಕಾಲ್ ನಡೆಯಬೇಕು, त्यांच्या पाय दुखते, पाय बरोबर करावा, ಏನೋ ಒಂದು ಬ್ಲೆಸಿಂಗ್ ಬೇಕು, काहीतरी आशीर्वाद पाहिजे. ಅರೆ ಸಗಣಿಗೆ ನಾನು ಬೇಕು, पण जगायला आशीर्वाद नाही, मी पाहिजे. हालेलुया. Hallelujah. 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 This is the difference. ते जो दोघांच्यावर असलेला फरक, The people are wanted to only blessings. ते लोक मला शोध करत आहे फक्त आशीर्वादासाठी. But सगळेಗೆ पण जगायला ಯೇಸು ಮಾತ್ರನೇ ಬೇಕು. मी फक्त येशू फक्त पाहिजे. Hallelujah. हालेलुया. हालेलुया. ಅದಕ್ಕೆ म्हणून ಅವ್ರ ಮನೆಗೆ ನಾವು ಹೋಗಿ ವೇಟಿಂಗ್ ಲಿಸ್ಟ್ त्यांच्या घरी गेले नाही, तुम्ही तिथेच थांबा. ನಾನು ಅವ್ರ ಮನೆಗೆ मी त्यांच्या घरी जाऊन वस्ती करतो, ನಾನು ಅವ್ರ ಮನೇಲಿ ಸ್ಟೇ मी ಮಾಡಬೇಕು. त्यांच्या घरी जाऊन मुक्काम करतो. ए उतरून लवकर ये. हालेलुया. ಉತ್ತರ ಲೋಕರೇ, उतरून लवकर ये. ದೇವರು ಕರಿದ ಮೇಲೆ देव हा बोलवल्यानंतर ಮೆತ್ತಕ್ಕೆ ಹೋಗಬಾರ್ದು. तुम्ही सारखा हळू जाऊ नका. ಭೂಮಿಗೆ ನೋವಾದೆ, ಕಾಲಕ್ಕೂ ನೋವಾದೆ, ಹಿಂಗೆಲ್ಲ ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಬಾರ್ದು. तुम्ही हे भूमीला त्रास होऊ नये म्हणून एक ससासारखा असं जाऊ नका. ದೇವರು ಕರೆವಾದದು येशू जेव्हा बोलवणार आहे ना, ते चांगला वेळ ಆನಂದದಿಂದ ಯೇಸುವನ್ನ ಹಿಂಗೆ ಹಿಡಿದುಕೊಂಡು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾನೆ. आनंदाने येशूचा हात धरून येशू या माझ्या घरी असं त्याने घेऊन गेला. ಏಳನೇ ವಚನ, 7व वचन पहा. ಹೊಟ್ಟೆ ಕಿಚ್ಚಿ, ಹೊಟ್ಟೆ ಎಲ್ಲ ಇವಾಗ ನೋಡ್ತಾರೆ. ते बघा आता जळणारा माणूस दिसतोय आम्हाला. ಅದನ್ನ ನೋಡಿದವರು ಎಲ್ರು बघून सर्व लोक ಏನು काय ಇವ್ರು ಪಾಪಿನ ಮನುಷ್ಯನ ಜೊತೆ ಎಲ್ಲ ಹೋಗಿದ್ದಾರೆ, काय येशू पापीच्या माणसा घरी तुम्ही चालले आहे ಅಂದು ಮುರ್मुरತಾರೆ. असं कुरकुर करायला. ಮಾತು ಹೊರಗಡೆ ಬಂದಿಲ್ಲ, शब्द बाहेर आले नाही. ಭಯ, भीती. ಹಿಂದೆ ಮಾತಾಡೋರಿಗೆ ಮುಂದೆ ಒಂದು ಮಾತಾಡೋರಲ್ಲ. ते मागे ज्याच्या माणूस बोलतात ते पुढे येऊन बोलायला सामर्थ्य नाही. ಏನವರು काय तो ಹಿಂಗೆಲ್ಲ ಹೋಗ್ತಾರೆ, असं चालले. ಇವ್ರು ಪಾಪಿ ಅಲ್ಲ, तो पापी ना, ಆ ಹುಡುಗಿ ಪಾಪಿ ಅಲ್ಲ, त्या मुलगी पापी, ಈ ಹುಡುಗ ಪಾಪಿ ಅಲ್ಲ, त्या पोरगा पापी आहे. ಕೂದಲು ಇಟ್ಕೊಂಡು ತಿರ್ಗಾಡ್ತಾನಲ್ಲ, तो ते केस वाढून चालले. ಇಂಥ ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿ ಇವ್ರ ಜೊತೆ ಎಲ್ಲ ಹೋಗ್ತಾರೆ. हे असा ठिकाणच्या घरी जात आहे. ಇಂಥ ಒಂದು ಸ್ವರ ಕೇಳ್ತಾರೆ, असं एक शब्द ऐकायला येते. ಮೌಸಿ ಕೇಳ್ತಾರೆ, ಏನೋ ಯಾರೋ ಭಾಷೆ ಗೊತ್ತಿರೋದವ್ರು ಕರೆದರೆ ಹೋಗಿದಿಲ್ಲ ಏನೋ. मौशीला असं ऐक म्हणते, आता काय भाषा मराठी भाषा सुद्धा येत नाही, त्यांनी बोलवलं म्हणून तिकडे चालले. ಏನೋ ತಮಿಳ್ನಾಡಿಂದ ಬಂದವನು ಕರೀದವನ್ನ ಯಾಕೆ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿಯಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ. तामिळनाडूकडून आलेल्या माणसाकडे आता कशाला चालले तुम्ही. Yes. Because the some people are what actually कारण भरपूर लोक आम्हाला बघून जळते. jealous people. ते जळणारा लोक, Some people are jealous people. ते भरपूर लोक पोट जळते त्यांना. ಇದು ದೊಡ್ಡ ಸ್ಟೋರಿ. हे मोठा स्पिरिट. Hallelujah. 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 ಅವರೇ ಸುಮ್ಮನೆ ಹೋಗ್ತಾರೆ, ಇವ್ರಿಗೇನು ಬಾಯಿ ಸುಮ್ಮನೆ. ते येशू गप त्यांच्या घरी चालले, ते मागे असलेले लोक कुरकुर करायले. Hallelujah. Hallelujah. ಯೇಸು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾನೆ ಕೆಲವು ಸೇವಕರನ್ನ, ಇವ್ರು ಬಂದು ಏನು ಮಾತಾಡ, येशू काही सेवक लोकांना ते काही घरला नेणार आहे, पण मागे असून ते सेवक लोक कशाला तिकडे चालले, ते कशाला भेटायला चालले असं कुरकुर करते. ಇದನ್ನ ನೋಡಿ ते बघून ಸಖೆ ಹಾಗೆ ನಿಂತ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟ. जक्काय तिथे थांबला. 8ನೇ ವಚನ ನೋಡಿ, 8व वचन पहा. ಸಖೆ ನಿಂತು तेव्हा जक्काय उभा राहून, ಒಂದು ಮನಸ್ಸು ಚುಚ್ಚಾಯ್ತು. ते बोला त्यांच्या मन जरा घुसले. ನನ್ನ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ನಮ್ಮ ಯೇಸುವನ್ನ ಅವರೆಲ್ಲ ತಪ್ಪಾದ್ಕೊಳ್ತಾರೆ. अरे बाबा, माझ्या घरला येण्यासाठी मी येशू ख्रिस्ताला स्वागत केले, पण आता येशू ख्रिस्तावर
आरोप टाकाले ಕರೆಯುವುದು ನಾನ್ ತಾನೆ. मी बोलवलंय ना, ನನ್ನಿಂದ ಇವ್ರಿಗೆ ಯಾಕೆ ಪಾಪ ಇವರನ್ನ ತಪ್ಪು ಅನ್ಕೊಂಡಿದಾರಲ್ಲ. माझ्यामुळे येशूचं नाव आता चुकीचं व्हायला लागले, येशूच्या वर कुरकुर करायला. ಪಾಪಿ ಪಾಪಿ ಅಂತ सुचितारला. येशूच्या पापी घरात आले तो पण पापी असणार वाटते म्हणून बोलाले. ಸಖೆಗೂ ರೋಷ ಬಂದಿದ್ದು. ते जक्कायला जरा रोष आले. ಏನ್ ಪಾಪಿ काय रे पापी म्हणतात. ಡೈರೆಕ್ಟ್ ಯೇಸು ರಿಸಲ್ಟ್ ರಿಪೋರ್ಟ್ ಕೊಡ್ತಾ. आता येशूकडे जाऊन त्यांनी रिपोर्ट दिले. ಸಖೆಗೆ ನಿಂದು जक्काया तिथे उभा झाला. ಕರ್ತನ ನೋಡಿ प्रभूला बघून, ದೇವರೇ प्रभूजी ನನ್ನ ಆಸ್ತಿಗಳಿಗೆ ಅರ್ಧ पहा, मी आपल्या अर्धे द्रव्य ನಾನು ಬಡವರಿಗೆ ಕೊಟ್ಬಿಡಿದ್ದೀನಿ. दारिद्र्यात देतो. ನಾನು ಒಂದು आणि मी ಏನೋ ಒಂದು ಅನ್ಯಾಯ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿದರೆ अन्यायाने कोपचे काही घेतले असेल ಅದನ್ನ 4 ಪಡೆಯಾಗಿ ತಿರುಗಿ ಕೊಟ್ಬಿಡು. तर ते चौपट परत करतो. This is the salvation. तेच तारण. Hallelujah. हालेलुया. ನಾನು ಅನ್ಯಾಯವಾಗಿ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿದವನ 4ರಷ್ಟು ತಿರುಗಿ ಒಪ್ಪಿಸಿಕೊಟ್ಬಿಡು. मी अन्याय रीतीने काय काय वेतन केले, फसवले, ते चौपट रीतीने सगळ्यांना मी पाठवून देतो. Actually, this is the rule of God. हे देवाच्या एक आज्ञा आहे. ಯಾರು ಒಬ್ಬರು ಅನ್ಯಾಯವಾಗಿ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿದರೆ एकटा माणूस अन्याय रीतीने वेतन केला असता ಅವ್ರು 4 ತನೆಯಾಗ ತಿರುಗಿ ಕೊಡಬೇಕು. त्यांनी चौपट त्यांनी परत द्यायला पाहिजे. Hallelujah. Hallelujah. ಹೋದ್ರೆ ಎಕ್ಸೋಡಸ್ ಚಾಪ್ಟರ್ ಇರುತ್ತೆ. ते ನಿರ್ಗಮ मध्ये आहे. ಅದರಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ, ಯಾರೋ ಒಬ್ಬರು ಅನ್ಯಾಯವಾಗಿ ತಪ್ಪು ಒಬ್ಬನ ಎತ್ತನೋ ಎತ್ತುವ ಯಾರೋ ಒಬ್ಬ ಕಳ್ಕೊಂಡಿದ್ರೆ ते एक माणूस कोणाला दुसऱ्यांच्या एक बैला फसवून घेतला असता ಅವನಿಗೆ 5ರಷ್ಟು ತಿರುಗಿ ಕೊಡಬೇಕು. त्यांना चौपट किंवा 5 पट त्यांना परत द्यावा ಯಾರೇ लागेल. ಕಳ್ಳನು कोण? ते चोर केलेला माणूस. ಕುರಿಯ ಯಾರೋ ಒಂದು ಕುರಿಯನ್ನ ಕಳ್ಕೊಂಡಿದ್ರೆ एक माणूस एका शेळे मेंढराला ते चोरला असता ಇದಕ್ಕೆ 4ರಷ್ಟು ಕೊಡಬೇಕು. त्यांना परत चौपट द्यायला पाहिजे. ಇದು ಯೇಸು ದೇವರು ಹೇಳಿದ ಆಜ್ಞೆ. ಇದು ते परमेश्वर सांगितलेलं एक आज्ञा. ಇಂದ ಆಜ್ಞೆ ಪ್ರಕಾರವಾಗಿ या आज्ञा रीतीने ಈ ಸಖೆ ಹೇಳಿದ, आता या जकाया सांगत आहे, ಎಸ್ ನಾನು ಅನ್ಯಾಯವಾಗಿ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿದೆ. होय मी अन्याय रीतीने कमवले. ನಾನು ಇವಾಗ ಏನ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ, मी आता काय केले, ನಾನು ಎಲ್ಲರಿಗೂ ನನ್ನ ಬಡವರಿಗೆ ನಾನು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿದೆ. मी अन्यायाने काय द्रव्य घेतले आहे, मी गरीबांना देऊन ನನ್ನ टाकतो. ಆಸ್ತಿಗಳಲ್ಲಿ ಅರ್ಧ माझ्या द्रव्यामध्ये असलेल्या निम्मा भाग ಬಡವರಿಗೆ, दरिद्र लोक म्हणजे दरिद्र लोकांना. ಮತ್ತೆ आणि ಯಾರ ಹತ್ರ ನಾನು ಅನ್ಯಾಯವಾಗಿ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿದ್ದನ್ನು ಕೇಳ್ಕೊಂಡಿದ್ದನ್ನು ₹100 ವಾಂಗಣಕ್ಕೆ ನಾನು ₹400 ಕೊಟ್ಬಿಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ऐका, मी ज्यांच्याकडून 50 रुपये घ्यायला पाहिजे पण मी 100 रुपये घेतलो. मी आता 100 रुपयामुळे मी 400 रुपये मी त्यांना परत ಯಾರ ಹತ್ರ देतो. ₹100,000 ತಗೊಂಡೆ ಅವನಿಗೆ ₹4,000 ತಿರುಗಿ ಕೊಟ್ಟೆ. ज्यांच्याकडून मी 1000 रुपये घेतलेले आहे त्यांना मी परत 4000 पाठवून This is the देतो. rule of God. ते परमेश्वरांचे एक नियम, ಕರ್ತನ ನೇಮನ ಅದು. परमेश्वरांचा नियम. ಅದ ನೇಮನಕ್ಕೆ ಅವನ ಆಜ್ಞೆ ಅವನು ತನ್ನನ್ನು ಒಪ್ಪಿಸಿಕೊಂಡಿದ್ದ. त्या नियमाला आणि परमेश्वर पुढे त्यांनी समर्पण केला. Hallelujah. 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 ಅದಕ್ಕೆ ನೋಡಿ म्हणून पहा, ಯೇಸು ಅವನ ನೋಡಿ येशू त्यांना बघून ಟಕ್ಕಂತ ಹೇಳಿದರು, येशू त्यांना म्हटले, ಇವತ್ತು आज ಈ ಮನೆಗೆ ರಕ್ಷಣೆ ಬಂದಿದೆ. या घराला तारण प्राप्त झाले आहे. Hallelujah. Hallelujah. ಇವತ್ತು ಈ ಮನೆಗೆ ರಕ್ಷಣೆಗೆ ಬಂದಿದ್ದು. आज या घराला तारण प्राप्त झाला आहे. ಇವನು ಅಬ್ರಹಾಮಿಗೆ ಮಗನಾಗಿ ಇದ್ದಾನಲ್ವಾ? याही अब्रामचा पुत्र आहे ना. ಯಾರನ ಮಗ? कोणाचा मुलगा? पुत्र? ಅಬ್ರಹಾಮನ ಸಂತತಿಯಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದ ಸಖೆಯು. अब्रामच्या पिढीमध्ये आलेल्या एक माणूस तो जक्काया. He is the leader of Israel people. तो इस्रायल पिढीमध्ये आलेला एक अधिकारी. Hallelujah. Hallelujah. अधिकारी.